तर जेव्हा 2 ओव्हर राहिल्या होत्या तेव्हा 21 रन लागत होते. तर जेव्हा मी ओव्हर टाकली माझे पहिले 5 बॉल चांगले पडले. पण जेव्हा शिवराज सर स्ट्राईकला आले त्यांनी पहिल्याच बॉलात म्हणजे तो 6 मारला माझ्या शेवटच्या बॉलला. तर मला वाटतं जरा मॅच फिरली कारण की शेवटच्या ओव्हरला कमी रन राहिले. आणि आमचा जो किरण मडके शेवटच्या ओव्हरचा बॉलर होता त्यांनी पण हॅलो. खूप चांगली बॉलिंग केली. बट ते सरांनी दाखवलं जुनं ते सोनं. नक्कीच शिवराज देशमुख यांच्या माध्यमातून आपण पाहिलं त्यांनी षटकार मारली त्यांनीच या ठिकाणी विजय षटकार या ठिकाणी मारला. धन्यवाद ऋषी या स्पर्धेमध्ये आपण सहभागी हॅलो झाला चेक. हॅलो मनापासून चेक. अभिनंदन. थँक्यू. थँक्यू उंडे सर. सर्व खेळाडूंना विनंती आहे की बाउंड्री रोपच्या प्लीज बाहेर यायचं लगेच. गॅलरीमध्ये जायचं. इथं जे प्रेक्षक लहान मुलं आहेत चला बरं गॅलरी केली आहे त्यासाठी बसायला. सर थांबा. बॉलिंग साईड तुमचा 12th मॅन इकडे आला नाही प्लीज लगेच पाठवा बरं का. 5 धावांची सर्व खेळाडूंनी स्क्रीनच्या समोर बसायचं नाही आहे. कृपया स्क्रीनच्या पासून लांब जावं. स्क्रीन कशासाठी लावली जाते ह्या वेळेला एवढं समजत नाही. खेळाडूचा उपयोग काय मग. हो कोळगाव खेळाडू कृपया तुम्ही स्क्रीनच्या पासून लांब जावा. स्क्रीन 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 पासून बाजूला व्हायचं स्क्रीन विनंती. पासून स्क्रीन. बाजूला देशमुख सर आपल्या टीमला सांगा स्क्रीन. चला चला स्क्रीन 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 पासून बाजूला व्हायचं विनंती आहे आपल्याला. आदरणीय नाईक साहेबांच्या माध्यमातून आपल्याला सूचना दिलेली आहे त्या सूचनेचं आपण पालन करायचं. ओके ही स्क्रीन मोकळी व्हायची आहे. ही स्क्रीन ऐका कांबळे सर प्लीज सुरू करा. हे काढून टाका. हेलो चेक. हेलो. थैंक यू वेरी मच. सभी दर्शकों का मैं विक्रम कामले तहे दिल से स्वागत करता हूं. ले चलता मैदान के अंदर सहकार महर्षि 2022 पहली गेंद शॉर्ट ऑफ लेंथ गेंद. खेलना जरूर चाहते थे पुल करना चाहते थे लेकिन हाइट की वजह से वहां पे व्हाइट बॉल करार दिया है अंपायर्स ने. एक्स्ट्रा रन के बदौलत पारी का आगाज हुआ है. आरंभ हुआ 1 रन से. कॉमेंट्री बॉक्स एंड से गेंदबाजी करने के लिए तैयार है गेंदबाज ओंकार. लंबे कद के खिलाड़ी ओंकार. वो इस बार सीधे बल्ले से खेला. बहुत ही अच्छा शॉट है. अच्छा ड्राइव लेकिन 1 रन को नहीं रोक पाया पे. कोई भी फील्डर 1 रन के साथ पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंच चुका है 2 रनों के ऊपर. बहुत ही अच्छी है मैच होगी इसमें कोई दोहरा ही नहीं क्योंकि दोनों ही टीमें काफी ताकतवर काफी दमखम रखती है. अगली गेंद फिर से एक बार पटकी हुई गेंद को पुल करना चाहते थे. बैट के ऊपरी हिस्से का गेंद लगा और ये बहुत आसानी से कैच लिया है. पहले विकेट का पतन. विकेट गिरी पहली. पड़ी उसका कारण ये था शॉर्ट ऑफ लेंथ गेंद को पुल करना चाहते थे. बैट के ऊपरी हिस्से से गेंद लगी और वहां पे लेग. बहुत ही अच्छी गेंद है. काटा बदलते हुए पिच होने के बाद गेंद ने थोड़ा सा बाहर की तरफ रुख किया. उसी के चलते बीट हुए लाइन में आके खेलने की कोशिश अगर गेंदबाज बल्लेबाज नहीं कर पाता तो गेंदबाज यहाँ पे यकीनी तौर पे बीट करने में सफलता हासिल कर लेगा. फिर से एक बार गेंदबाज तैयार है बल्लेबाज तैयार.
फिर से एक बार पटकी हुई गेंद को खेल दिया है वहां पे, लेकिन कोई संपर्क नहीं। इसी साथ एक ओवर के समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पे स्वरांजलि मेडिकल पिंपलगांव पिसा क्रिकेट क्लब का स्कोर बोर्ड के ऊपर सज चुके हैं 1 विकेट 3 रन। कॉमन सेन्सचा विषय, बाउंड्री रोप लावली आहे म्हणजे याचा अर्थ काय, त्याच्या आतमध्ये खेळाडू व्यतिरिक्त कोणी जायचं नाही, एवढं कॉमन सेन्स ठेवा मित्रांनो. तुमच्यासाठीच इथं रमाकांत सर यांनी अतिशय त्यांच्या टीमने खूप जबरदस्त असं नियोजन केलेलं आहे आणि त्याचा आपण आस्वाद घ्यायचा आहे. पॅव्हिलियन बसायला केलेली आहे बैठक व्यवस्था, त्याच्यामध्ये बसा प्लीज. गणपती समोरच्या ज्या बाईक्स लावलेल्या आहेत हॅलो. त्यांना देखील विनंती आहे की आपण बाईक्स प्लीज पाठीमागे लावा, कारण चुकीचं होती, सभ्यपणाचं लक्षण आहे. क्रिकेट इज अ जंटलमॅन गेम आणि याच दरम्यान लेग साईडच्या दिशेने स्वैर मारा होतोय. अतिरिक्त 1 धाव नक्कीच पंचांनी घोषित केलाय. वाईट चेंडू, एक्स्ट्रा 1 धाव, 4 फलकावरती लावेल. धावा 4, गडीबाद झाला 1. पहला ओवर काफी अच्छा गुजरा, 1 विकेट मिली. अब पारी की तरफ से डाला जा रहा है दूसरा. निजी पहला ओवर लेके आए हैं गेंदबाज. इस बार बहुत ही अच्छी गुड लाइन गेंद ये थी, लेकिन उसे खेलना जरूर चाहते थे जिस दिशा में, लेकिन बैट और बॉल का संपर्क नहीं कर पाए. फिर भी मुझे लगता है लेग बाइज के स्वरूप 1 रन एक्स्ट्रा तो मिलेगा. किस प्रकार से रन आ रहे हैं ये महत्वपूर्ण नहीं है, रन जुड़ने चाहिए. और वही बात होती हुई बल्लेबाजों के नजरिए से एक अच्छी बात, रनिंग बिटवीन द विकेट अच्छी. 1 रन के साथ पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ 1 विकेट के नुकसान पे पहुंच चुका है 5. अगली गेंद करने के लिए तैयार है गेंदबाज तेजस भोसले. तेजस की ये गेंद, ओ फिर से एक बार मुझे लगता है थोड़ी सी दिशा खराब, लाइन खराब थी, उसी के चलते व्हाइट बॉल करार दिया है. एक्स्ट्रा 1 रन फिर से एक बार मिलेगा. बल्लेबाज तो यकीनी तौर पे अपने आप को लकी मानता होगा, क्योंकि जितनी अच्छी गेंद थी, थोड़ी सी लाइन भटके, लेकिन लेंथ बहुत बढ़िया थी, मानना पड़ेगा. फिर से एक बार गेंदबाज अपना सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करने के लिए बॉलिंग मार्क पे. इस बार काफी अच्छा ड्राइव किया है, स्ट्रेट ड्राइव नहीं मिलेगा मौका, मौके पे आया क्रैकिंग चौका. अगली गेंद करने के लिए तैयार है गेंदबाज. ओ पटकी हुई गेंद को खेलना जरूर चाहते थे ऑन साइड के दिशा में, थोड़ा सा बाहरी किनारा, इसी के चलते 1 रन पूरा किया. हालांकि बहुत ही बढ़िया वहां पे फील्डर का प्रदर्शन, लेकिन 1 रन को नहीं रोक पाए. 1 रन के साथ पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंच चुका है 1 विकेट के नुकसान पे. स्वरांजलि मेडिकल पिंपलगांव पिसा क्रिकेट क्लब का पहुंच चुका है टोटल स्कोर बोर्ड के ऊपर 11 रन. फिर से एक बार तैयार है गेंदबाज. पारी की तरफ से दूसरा निजी पहला ओवर लेके आया है गेंदबाज तेजस भोसले. तेजस की ये गेंद हवा में, गेंद खेल दिया ऑन साइड के दिशा में, फ्लिक जरूर करना चाहते थे, अच्छी टाइमिंग नहीं, काफी खराब प्रदर्शन, काफी खराब प्रदर्शन. यकीनी तौर पे गेंदबाज करे तो क्या करे. देखिए गेंदबाज ने बहुत ही अच्छी गेंद, लाइन और लेंथ बहुत ही बढ़िया थी, एक जाल बुना था, उसमें मछली को फांसने की कोशिश की, लेकिन फील्डर ने उसको जो साथ देना चाहिए था वो दिया नहीं, क्योंकि कैचेस विन द मैचेस कहा जाता है. पकड़ो कैचेस, जीतो मैचेस. अगर आप सिंपल कैचेस अगर ड्रॉप करोगे तो जीतने के चांसेस आपके बहुत ही कम हो गए. फिर से एक बार भोसले अपने बॉलिंग
फिर से एक बार गेंदबाज तैयार है। गेंदबाज की यहाँ पे यकीनी तौर पे तारीफ करनी होगी, क्योंकि थोड़े से पहले जो गेंदें की थी उन्होंने दिशा से भटके, लेकिन वो अपने आप को एक मौका दिया, अपने आप को बैक किया। इस बार स्लोअर वन की कोशिश और गेंद हवा में। विकेट कीपर सबसे सेफेस्ट स्थान कहा जाता है। विकेट मिली दूसरी, सफलता मिली दूसरी, पहली अपने लिए। क्योंकि देखिए मौका एक है, नॉकआउट मैचेस है, जो हारेगा उसे घर जाना पड़ेगा, जो जीतेगा उसे नेक्स्ट राउंड में एंट्री मिलेगी। तो अपने टीम को बैक करना चाहिए, अपने प्रतिभा को बैक करना चाहिए, यहाँ पे समय गुजारने की कोशिश। अभी भी बहुत सारे बॉल बाकी है। फिर से एक बार गेंदबाज तैयार, नया बल्लेबाज सामना करेगा। इस बार फुल टॉस गेंद कर रही, यूसी फुल टॉस तो नहीं लेकिन लो फुल टॉस। एक रन के लिए दौड़ पड़े, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। हालांकि फॉलो थ्रू में थोड़ा सा खराब फील्डिंग का प्रदर्शन, उसी के चलते एक रन वहां पे देना पड़ा। एक रन के साथ पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंच चुका है अब 14-14, लॉस ऑफ 3 विकेट। पारी की तरफ से डाला जा रहा है यह नंबर तीसरा ओवर। फिर से एक बार गेंदबाज तैयार होगा, बल्लेबाज उनके सामने। ऑन साइड की दिशा में फ्लिक जरूर करना चाहते थे, मिस टाइम हुआ। हालांकि अच्छी रनिंग बिटवीन द विकेट के जरिए एक रन आंखों ही आंखों में इशारा करके लेग बाइज के तौर पे एक्स्ट्रा एक रन चुराने में बल्लेबाजों को सफलता हासिल हुई। एक रन के साथ पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंच चुका है 15 रन। बहुत ही बढ़िया यहाँ पे कसी हुई गेंदबाजी कर रहे हैं। हालांकि यहाँ पे किसी भी बल्लेबाज को बड़ा शॉट खेलने की मौका नहीं दिया, हाथ खोलने का मौका नहीं दिया, बांध के रखा है, जकड़ के रखा है। काफी कंजूसी भरी गेंदबाजी तीनों ही गेंदबाजों ने अब तक की है। फिर से एक बार गेंदबाज टॉस गेंद खेल दिया, उसे ऑन साइड की दिशा में काफी बड़ा प्रहार है। अच्छा ऑन ड्राइव, नहीं मिलेगा मौका, मौके पे आया क्रैकिंग चौका। उठा के मारने की कोशिश, लेकिन यहाँ पे खतरा खतरा हो सकता है। देखेंगे हम अंपायर्स का डिसीजन वहां पे। जी हाँ, रेफर किया है थर्ड अंपायर की तरफ, डिसीजन पेंडिंग है। सर ऑन फील्ड अंपायर आपका सॉफ्ट डिसीजन क्या है प्लीज सर? नॉट आउट। यहाँ
और यहाँ पे थर्ड अंपायर का डिसीजन है कि बल्लेबाज अंदर नहीं पहुंचा सकते, इसीलिए आउट है। जी हाँ, रन आउट दिलीप, रन आउट होगा। और देखिए बहुत बड़ा, क्योंकि दिलीप सातपुत है, एक बल्लेबाजी की अगर तरफ देखे तो रीढ़ की हड्डी मानी जाएगी, बहुत ही एक्सपीरियंस वहां पे। अब बचता है चौका। मैदान के ऊपर क्रिच पे अगर डटे रहे, अगर विकेट थ्रो ना किया, तो कम से कम प्रति ओवर, अगर देखा जाए तो कितने ओवर बचे हैं, मेरे साथी कमेंटेटर राउत सर बताते हुए अभी भी 12 गेंदों का लीगल खेल बचा है। तो 12 गेंदों में अगर बल्लेबाज आउट ना होके क्रीज पे भी खड़े रहे, तो मेरा एक्सपीरियंस कहता है टेनिस बॉल क्रिकेट का कि कम से कम तो 25 या 30 रन तो बनने ही चाहिए। लेकिन ये संभावनाएं व्यक्त की है हमने कि अब तक क्रिकेट को कोई भी प्रेडिक्ट नहीं कर चुका। टेनिस बॉल पे तो हो सकते हैं, लेकिन क्रिकेट अगर मगर तो कोई साथ नहीं है। खेला जाता है क्रिकेट गेम। अगली गेंद करने के लिए गेंदबाज तैयार है, बांध के रखने में जिनकी बहुत महत्वपूर्ण तेजस दूसरा ओवर लेके आया है अपने दिशा से खराब, दिशा से खराब वाइड बॉल करार दिया है। एक्स्ट्रा एक रन के बदौलत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ अब पहुंच चुका है स्वरांजलि मेडिकल क्रिकेट क्लब पिंपलगांव पिसा का 24 लॉस ऑफ 4 विकेट। भोसले गेंदबाजी करने के लिए, उनके कंधों के ऊपर काफी जिम्मेदारी है, लेकिन उनको सामना करना होगा पिंपलगांव के इस बल्लेबाज का। ऑन साइड के ऊपर प्रहार जरूर करना चाहते थे जितना मौका बना था, क्योंकि देखिए ऑन साइड के ऊपर लेग स्टंप पे अगर ये गेंद आती है तो लड्डू माना जाता है, लेकिन उस लड्डू को भी खाने में नाकामयाबी। लेकिन कहते हैं, मैं अक्सर कहता हूँ कमेंट्री में, अगर आपका दिन खराब हो ना, तो आप ऊँट पे बैठे हुए आदमी को भी कुत्ता काट खा जाता है। अब ये कैसे, वो मत पूछो, क्योंकि क्या उसका दिन खराब है। अगली गेंद करने के लिए भोसले तैयार। बहुत ही लाइन और लेंथ, बहुत ही बढ़िया गुड लेंथ ये गेंद थी, और पकड़ने के बाद सीधा विकेट कीपर के हाथ में गेंद बिना कोई रन के। बहुत ही बढ़िया। ये गेंद को देख के मुझे ऐसा लग रहा है गेंदबाज और विकेट कीपर इन दोनों का ही गेम चल रहा है, क्योंकि बल्लेबाज ने खाली बल्ला घुमाने का काम किया, लेकिन बैट और बॉल का जो संपर्क होना चाहिए वो करने में नाकामयाब। उसका कारण ये, क्योंकि लाइन में आके खेलना बहुत इंपॉर्टेंट होता है। अगर आप गेंदबाज के गेंद के लाइन में आकर खेलोगे तभी संपर्क होता है। अगली गेंद करने के लिए भोसले तैयार। इस बार खेला हुआ काफी स्क्वायर ऑफ द विकेट खेला, डिप स्क्वायर लेग के ऊपर से लग गया है, ये सुपर। घालणारा चेअरमन राजेंद्र दादा नागवडे यांचा सनसनीत षटकार। डीजे दादा बॉल टाकत असताना हे वाजलं तर काहीच उपयोग व्हायचा लाईव्ह स्ट्रीमिंग चालू आहे,
लोकांना कळला तो प्लीज लक्ष असू द्या. मैदान में जाएंगे हम. बहुत ही क्रूशियल ये मैच है. भोसले जिन्होंने बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है, अपनी टीम को बहुत ही बढ़िया सिचुएशन पे लाके खड़ा रखा है. ओ इस बार देखिए शफल करके मारने की कोशिश. पहली बार तो सफल हुए थे, लेकिन दूसरी बार तू शेर तो मैं सवा शेर. क्लीन बोल्ड डीजे. अगर मैन ऑफ द मैच, प्लेयर ऑफ द मैच का किताब अगर दिया जाएगा तो काफी तगड़ी दावेदारी पेश करेंगे अपनी. अपने बॉलिंग मार्क में गेंदबाज तैयार है. पारी की तरफ से डाला जाएगा ये पांचवा आखिरी ओवर लेके आए हैं. डेथ ओवर जिसे कहा जाता है. डू और डाई, अभी नहीं तो कभी नहीं. बल्लेबाजों के लिए एक चैलेंज होगा. सम्मानजनक अगर टोटल खड़ा करना है तो इस 6 गेंदों में कम से कम 20 रन तो बनाने होंगे. ओ इस बार देखिए शॉर्ट ऑफ लाइन गेंद को खेलना चाहते थे मिड विकेट के रीजन में, लेकिन सीधा विकेट कीपर वहां पे बीट हुए. अंपायर्स वहां पे काफी चुस्त चौकन्ना बल्ले के जरिए वहां पे बाहरी किनारा जरूर लगा. 1 रन के बदौलत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंच चुका है. 31 रन बोर्ड के ऊपर लग चुके. इस टारगेट को अगर देखा जाए तो काफी छोटा ये टारगेट लगता है, लेकिन अक्सर हम देखते हैं इसी बीच में लेग स्टंप के ऊपर की यह गेंद को खेलना जरूर चाहते थे. सीधा विकेट कीपर के दस्तानों के अंदर गेंद यहाँ पे सुसाइड नंबर दूसरी इस इनिंग की, इस मैच की रनआउट के तौर पे गिरी. दूसरी विकेट डीजे. पहला ओवर लेके आया हुआ गेंदबाज है फैक्ट्री एंड से गणेश. गणेश की ये गेंद को खेल दिया ऑन साइड के दिशा में. काफी अच्छा ड्राइव है वहां पे. जब तक कॉर्नर का फील्डर आए फील्ड करे तब तक आसानी से बल्लेबाजों को 2 रन यहाँ पे पूरे हुए. तीसरे रन की गुंजाइश हो सकती है. रन आउट का यहाँ पे मौका. बाल बचे थे लेकिन रन आउट की
तीसरी विकेट। करने के लिए, डिपेंड करने के लिए टारगेट तो बनना चाहिए, उसी की प्रयास यहाँ पे। फिर से एक बार लेग स्टंप के ऊपर की ये गेंद, मुझे लगता है एक रन तो जरूर मिला। जी हाँ, एक्स्ट्रा एक रन दौड़ के निकाला 22 का और एक वाइड, मतलब कि 2 रन यहाँ पे जुड़ेंगे। 2 रनों के साथ पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंच चुका है अब 36 आंकड़ा होता है गेंदबाज और बल्लेबाज का, वही आंकड़ा बना है 36 का इस बार स्कोर पे। उठा के मारने की कोशिश, डीप मिड विकेट का फील्डर वहां पे नीचे आएगा, मुझे लगता है आसान सा कैच, उसे काफी खराब प्रदर्शन धावसंख्येचा आकार सीमारेषा भेदून गेलाय. संचालक राकेश भाऊ पाचपुते यांचा खणखणीत चौकार चौकार. क्योंकि देखे इस इनिंग के अगर गेंदे शेष देखे लीगल एक ही है, और सहकार चैंपियन कौन कहलाएगा? जो इस आखिरी गेंद पे छक्का लगाएगा उसे चैंपियन कहलाएगा, या किताब दिया जाएगा। जी हाँ, इतना आसान काम नहीं है, बोलना जितना आसान करना उससे ही बढ़िया मुश्किल है। इसी बीच फाइन लेग के दिशा में लॉन्ग लेग में गेंद जाती हुई काफी फाइन गई, एक रन पूरा किया, दूसरी के लिए दौड़ पड़े, 2 रन पूरे, अभी तीसरी की गुंजाइश, लेकिन सर बताएंगे हमें, सर लेग वाइज के तौर पे 2 रन, मतलब कि स्कोर बोर्ड के ऊपर रन सज चुके हैं। मिळून जर पाहिलं आपण तर 5 षटकाच्या या इनिंग मध्ये 42 धावा फलकावरती लावण्यामध्ये गीतांजली हॅलो कांबळे सर, आपण या ठिकाणी पवेलियन मध्ये आलेलो आहे प्रेक्षकांची मते जाणून घेण्यासाठी. तर कॅमेरा पर्सनला विनंती आहे, आपण उजव्या बाजूच्या पवेलियन मध्ये आपण या ठिकाणी आपण कॅमेरा घ्यायचा आहे. अनेक प्रेक्षक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात पवेलियन मध्ये. कॅमेरा पर्सन विनंती आहे आपल्याला, आपण उजव्या
जयदीप सर, या ठिकाणी सामन्याची नाणेफेक होतीये. RCC ढवळगाव विरुद्ध 7 स्टार श्रीगोंदा. या सामन्याची नाणेफेक वांगदरी गावचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय दत्ताशेठ नागवडे, नवनाथ नागवडे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होतीये. त्यांच्या समवेत असलेले राहुल शेठ नागवडे, त्याचबरोबर उमेश काका नागवडे, आपलंही सहर्ष असं स्वागत. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सामन्याची नाणेफेक होते. मैदानाच्या आतमध्ये सामन्याला प्रारंभ होतोय, पाहूया. यावेळेस पॉइंटच्या दिशेने चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल होतोय. झेल टिपण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फसला गेलाय. पहिल्या चेंडूवरती पॉइंटच्या दिशेने मारलेला फटका, त्यावरती 1 धाव वसूल केली गेली. एका धावेने संघाचं खातं उघडलं गेलंय. धावफलकावरती 1 धाव नोंदवली गेली आहे. गोलंदाजी मार्कवरती स्वरांजली क्रिकेट क्लब पिंपळगाव पिसा संघाकडून गोलंदाजी करतोय ओम राऊत, एक श्रीगोंद्याचा सितारा आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. फलंदाजीमध्ये स्ट्राईक वरती खेळतोय तो संतोष, नॉन स्ट्राईक वरती असेल तो गणेश. दोनही अतिशय अनुभवी असे फलंदाज. ओम राऊत गोलंदाजी करतोय. यावेळेस मुख्य पंचांना पास करून टाकलेला पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने खेळवलेला चेंडू सिंगल डबलने धावा जमवल्या जात आहेत. एका धावेने धावफलक थोडंसं पुढे सरसवलं गेलंय. धावफलक जाऊन पोहोचलंय ते 2 धावेंवरती. षटक क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सहकार महर्षी चषक 2022 या तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय राजेंद्र दादा नागवडे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने भव्य दिव्य अशी डे नाईट टेनिस क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. पुढील चेंडू पाहूया. ओम राऊत गोलंदाजी करतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हलक्या तरी खेळवला गेलाय. चेंडूला सन्मान दिला गेलाय. कुठल्याही प्रकारची धाव नसणारे निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. आकाश जावळे कुठं असतील त्यांनी तेजस जाधव यांच्याशी संपर्क साधायचा आहे. स्टेजच्या पाठीमागे तेजस जाधव यांच्याशी संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचतोय. ओम राऊत पिंपळगाव पिस्याचा सितारा गोलंदाजी करतोय. यावेळेस स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, अतिशय सुरेख फटका, त्यावरती मात्र 1 धाव मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केली जाते. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचले ते 3 धावेंवरती. स्वरांजली क्रिकेट क्लब पिंपळगाव पिसा विरुद्ध श्रीराम क्रिकेट क्लब अजनूज असा चाललेल्या लढत आजच्या दिवसामधील दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू टोलवलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावत आहेत. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू जातो यावेळेस सीमारेषा पार. धावसंख्येचा आकार सीमारेषा भेदून गेलाय. संचालक राकेश भाऊ पाचपुते यांचा. या तालुक्याचे युवा नेते सन्माननीय पृथ्वीराज बाबा नागवडे यांच्या संकल्पनेतून चाललेली ही स्पर्धा अतिशय देखणे अशी स्पर्धा आयोजकांनी अतिशय मेहनत घेऊन ही कांबळे गोलंदाजी करतोय.
यावेळेस पुन्हा एकदा अतिशय सुरेख फटका गॅप मध्ये खेळवलाय. चेंडू जातो यावेळेस 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पार. अजूनही आलेला नाही. तुमचा अतिरिक्त प्लेअर पाठवा. धावफलक जाऊन पोहोचले ते दुहेरी अंकामध्ये धावफलक जाऊन पोहोचले. 11 धावेंवरती. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये. आलेले प्रेक्षक आपण लवकर या. स्क्रीनच्या जवळचे प्रेक्षक लवकर या बाहेर तुम्ही. मैदानाच्या आतमधून कुणीही यायचं नाही. आपल्या क्रीडा रसिकांना सूचना आहे, खेळाडूंसाठी सूचना आहे. आपण सामना चालू असताना आतमधून कुणीही यायचं नाही. पुढील चेंडू पाहूया किरणचा. यावेळेस पुन्हा एकदा मिस फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावबाची संधी होती का? खराब थ्रो मैदानाच्या आतमध्ये केला. एक धाव मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केली गेले. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचले ते. बारा धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. स्वरांजली क्रिकेट क्लब पिंपळगाव पिसा विरुद्ध श्रीराम क्रिकेट क्लब अजनूज असा चाललेला सामना. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस पुन्हा एकदा अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये किरण कांबळे. यावेळेस फलंदाजाला देण्याचा प्रयत्न, त्याचा मात्र यावेळेस पुन्हा एकदा हलक्यात अंटवलेला गॅप मध्ये चाललाय. पाहूया 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतायत. एक धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली गेली. एका धावेने धावफलक एकने पुढे सरसवलं गेलंय. धावफलक जाऊन पोहोचले ते 13 धावेंवरती. 43 धावांचं लक्ष असणारे ते श्रीराम क्रिकेट क्लब अजनूज संघापुढे. आज मात्र मैदान अगदी चारही बाजूनी गच्च भरलं गेलंय. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस मात्र हवेमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. अप्रतिम झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला गेलाय. धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये बसलाय. पहिला गडी या ठिकाणी बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. ओमकार मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी दाखल होतोय. धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये बसलाय श्रीराम क्रिकेट क्लब अजनूज संघाला. गणेशजी जाधव साहेब, त्याचबरोबर बाप्पू शेठ भोयटे, आपलं सहर्ष असं स्वागत. अतिशय रंगतदार स्थितीमध्ये आलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. सहकार महर्षी चषक 2022 1,21,000 रुपयांचं प्राइज असलेली ही स्पर्धा. या तालुक्याचे भाग्यविधाते राजेंद्र दादा नागवडे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने भव्य दिव्य अशी टेनिस क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. दिनांक 18 मे रोजी श्रीगोंदा छत्रपती कॉलेजच्या प्रांगणामध्ये चला हवाई उद्याचा लाईव्ह कार्यक्रम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. दिलीप सातपुते गोलंदाजी मार्कवरती आलाय. यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने चांगला फटका खेळलाय. कार्पेट प्रकारचा फटका. यावेळेस चेंडू जातोय सीमारेषा पार. खणखणीत वाढेल धावसंख्येचा आकार. दिलीप सातपुते पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका खेळवला गेलाय. 4 धावेने धाव
षटकार नाही एका धावेने धावफलक जाऊन पोहोचले ते 18 धावींवरती. विराट कोहली जर्सी क्रमांक 18 धावफलकावरती 18 धावा नोंदवल्या गेल्यात. 43 धावांचं लक्ष असताना एक चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. आता वाढेल धावसंख्येचा आकार सीमारेषा भेदून. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू टाकला गेलाय. दिलीप सातपुते गोलंदाजी करतोय. पिंपळगावचा असलेला सितारा आपण पाहतोय, याने अनेक स्पर्धा गाजवल्या. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका खेळवला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती धाव येतोय, तोपर्यंत एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावबादची संधी आणि फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये. धावबाद. तोडलं आणि घरट्यामध्ये परत येतो ना येतो तोच घरावरून मात्र बुलडोझर फिरला गेला होता. धक्का क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये बसला आहे संतोषच्या रूपामध्ये. आता मात्र ओमकार कदम आणि ओमकार गिरमकरची जोडी मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलक जाऊन पोहोचले ते 19 धावा. 19 फेब्रुवारी साऱ्या जगात भारी. शरद वाटमारे गोलंदाजी मार्कवरती आलाय. वैयक्तिक दुसऱ्या संघामार्फत चौथं षटक घेऊन दाखल होतोय. यावेळेस पॉइंटच्या दिशेने मारलेला फटका क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावून येतोय. तोपर्यंत एक धाव मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केली जाते. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचले ते
यावेळेस मात्र एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, पंचांकडे हलकीशी अपील. अनुभवी असे पंच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. गफार खान सर यांनी मात्र अपील धुडकावून लावली आहे. याच बरोबर एका धावेने धावफलक जाऊन पोहोचले ते 21 धावेवरती. गोलंदाजी मार्कवरती किरण कांबळे गोलंदाजी करतोय. पिंपळगाव पिसा संघाला याने बरेचसे सामने जिंकून दिलेत, परंतु त्याला या स्पर्धेमध्ये जर आपलं स्थान टिकवायचं असेल तर त्याला ही गोलंदाजी अतिशय सुरेख करावी लागेल. कारण उर्वरित 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी अजूनही लागतायत त्या 22 धावा. 10 चेंडू 22 धावांचं आव्हान. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन स्लिप तडम्याच्या दिशेने गेलेला चेंडू, मिस फिल्डिंग पाहायला मिळते. एका धावेने धावफलक पुढे सरसावलं गेलंय. धावफलक जाऊन पोहोचले ते 22 धावेवरती. जिंकण्यासाठी लागतायत आता मात्र 9 चेंडू 21 धावेंची आवश्यकता. यावेळेस मात्र दिशाहीन गोलंदाजी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. अवंतर 1ने धावफलक पुढे सरसवलं गेलंय. धावफलक जाऊन पोहोचले ते 23 धावेवरती. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी लागतायत त्या 20 धावांची आवश्यकता. यावेळेस किरण कांबळेचा अतिशय सुरेख चेंडू, मिस फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यष्टी रक्षक वारंवार मैदानाच्या आतमध्ये चूक करतोय. बाईच्या स्वरूपामध्ये आलेली एक धाव आपण पाहतोय. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचले ते 24 धावेवरती. सहकार बर्शी चषक 2022 पहिलं पर्व आपण पाहतोय. 1,21,000 रुपयांचं पारितोषिक असलेली ही स्पर्धा. यावेळेस मात्र एक मोठा फटका खेळवला गेलाय. पाहूया, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. पाहता पाहता दुसरी धाव मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केली जाते. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले ते 26 धावेवरती. अजूनही जिंकण्यासाठी लागतायत त्या 7 चेंडू 17 धावेंची आवश्यकता श्रीराम क्रिकेट क्लब आजनूर संघाला. चारही प्रेक्षक गॅलरीमध्ये आज खूप गर्दी दिसतीये. श्रीगोंदा तालुक्यातील दरम्यानच्या काळामध्ये टाकलेला किरणचा हा चेंडू निर्धाव असणारे या चेंडू मागे समीकरण बदललं गेलंय. शेवटचे 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी लागतायत त्या 17 धावा. RCC ढवळगाव आणि 7 स्टार श्रीगोंदा तुमची प्लेइंग 11ची लिस्ट जमा करा. ओम राऊत गोलंदाजी करतोय. पाहूया, यावेळेस बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू, त्यावरती पाहूया मिस फिल्डिंग पाहायला मिळते. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतायत. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने लेग बायच्या स्वरूपामध्ये 2 धावा मिळवल्या गेल्यात. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले ते 28 धावेवरती. गोलंदाजी मार्कवरती ओम राऊत, पिंपळगावचा सितारा आपण पाहतोय. सहकार मर्शी चषकामध्ये गोलंदाजी करतोय. शेवटचे 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा कार्पेट प्रकारचा फटका खेळवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावून येतोय. तोपर्यंत एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केली गेली आहे. याच बरोबर समीकरण मात्र बदललं गेलंय. जिंकण्यासाठी लागतायत त्या 4 चेंडू आणि 13 धावा. आता मात्र या चेंडूवरती एक मोठा फटका आपल्याला खेळावा लागेल. पुढील चेंडू पाहूया ओमचा. यावेळेस उसळता चेंडू मैदानाच्या आतमध्ये
फलंदाजाला मात्र चकवा दिलाय. निर्धाव चेंडू असणारे चेंडू मागे समीकरण बदललं जात आहे. उर्वरित शेवटचे 3 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. अब नहीं चलेगा एक्का दुक्का, लगाना पड़ेगा मैदान के अंदर चौका छक्का. जो जीता वही सिकंदर, जो हरणार त्याला ही स्पर्धा सोडावी लागेल. उलटा चेंडू पाहूया लेग साइडच्या दिशेने हवेत चेंडू. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू खाली येतोय. अप्रतिम झेल टिपलाय. दोन चेंडू 13 धावेंची आवश्यकता. RCC ढवळगाव आणि 7 स्टार श्रीगोंदा, तुम्हाला लास्ट कॉल आहे. तुमची प्लेइंग 11ची लिस्ट जमा. दोन चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता. यावेळेस पाहूया लेग साइडच्या दिशेने चेंडू हवेमध्ये जातोय. गगनचुंबी असा षटकार मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र जर मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर होईल. एक चेंडू आणि जिंकण्यासाठी लागतायत त्या 7 धावा. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर होईल. आता मात्र काळजाचा ठोका चुकवणारा हा चेंडू. हो, दरम्यानच्या काळामध्ये अतिशय सुरेख चेंडू टाकला गेला. याच बरोबर सामना जिंकला या ठिकाणी पिंपळगाव पिसा संघाने. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत संघ, आपण या स्पर्धेत सहभागी झालात. या स्पर्धेची आपण शोभा वाढवलीत, त्याबद्दल आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन.